बद्दल खूप बोलत, आता तुम्ही संदीप सरांबद्दल बोलायला आणि मला दादांच्या घरी निरोप जो येतो तो नावीदकडे येतो. हा ना, म्हणजे दादांच्या स्टाईलने नवीद, हा संदीप पाठक आलेत का, हो सध्या शूटिंग करतो, हा घेऊन ये त्यांना. मग नवीदकडे निरोप दरवर्षी, बरोबर आहे ना. तर तुम्ही आता संदीप पाठकांबद्दल थोडं बोलायला जाता. आता संदीप सरांबद्दल सांगायचं म्हटलं तर एक 17-18 वर्षापूर्वी सर बारामतीत शूटिंगला आलेले होते आणि माझी ओळख करून कुणी दिली असेल तर मकरंद नासपुरे त्यांनी ओळख करून दिली. मग त्यांनी ओळख करून देताना काय सांगितलं, इकडे या. त्यांना बोलवलं, मलाही बोलवलं. त्यांनी सांगितले आपण बीड जिल्ह्यातले आहोत. मकरंद सर पण बीडचे, संदीप सर पण बीडचेच आहेत, मी सुद्धा प्रॉपर बीडचा आहे. आणि त्यातून जी ओळख झाली ती नंतर एकदम म्हणजे घरगुती संबंध म्हणा किंवा आम्ही आठवड्यातनं महिन्यातनं 2-3दा बोलणं होतच आणि ते बोलावंच लागतं आम्हाला. इतका कनेक्ट आमचा चांगला आहे. संदीप सर एक कलाकार आहेत, मराठी चित्रपट सृष्टीत त्यांनी एक चांगलं नाव मिळवलंय आणि असं असताना त्यांचा माझा कनेक्ट, त्यात त्यांचा कधी असा अभिनेता आहे मी असं कधीही नाही, अगदी म्हणजे घरातल्यासारखं आहे. बरं, जे त्यांना स्क्रीनवर पाहतात त्यांना फक्त ऍक्टर म्हणून संदीप पाठक माहिती, मित्र म्हणून संदीप पाठक कसे आहेत? मित्र म्हणून एकदम काय म्हणता येईल त्याला, दिलखुलास, मनमोकळा माणूस. आता पण तुम्ही त्यांना काय आमंत्रण द्यायला आलेत? अर्थातच आज काय ठरलं, कुठल्या गट्टर आज बोलणार आहे? मी आज नेमका आता निघालो होतो, मला माझा मित्र म्हटला संदीप सर थांबले, म्हणलं 2 मिनिटं चला. मग हा असा योगायोग, म्हणजे भेट आमची ठरलेली होती. नाही, आणि एक असतं ना, मी कालच परवाच त्याला फोनवर म्हणालो की बिबट्या असतो ना, बिबट्या त्याला ना कळतं की कुठे प्राणी आहे, त्याला तो वास येतो. तसा मी बारामतीत आलो, बॅग ठेवली, बसलो, माझ्या धनूला म्हणलं, धनू जरा चहा सांग ना. नवीन बरोबर, मी म्हटलं तुला वास येतो का रे, वास की मी आलोय. तो म्हणलं नाही, मला वाटलं की ही तारीख आहे, जेजुरी झालंय, तुम्ही बारामतीत येणार दरवर्षी. म्हणलं या आता भेटायला. मग काय, भेटल्यानंतर मग अर्धा तास भेटलोय, असं आजता काय कधीच नाही झालंय. भेट 2 तास, 3 तास, 4 तास, 2 व्हीलर नाव द्या, 2 व्हीलर घेऊन ये. आम्ही बारामतीमध्ये 2 व्हीलरवर फिरतो. खूप थँक्यू, कारण तुम्ही दोघं एकत्र माझ्या फ्रेम मध्ये इथं आला त्यासाठी. अरे मला आश्चर्य वाटतंय, हा, आपला इंटरव्ह्यू संपला, मी गेलो समोर, हे हजर. आणि आमच्या दोघांचे खूप दादांवर आमच्या दोघांचं खूप प्रेम, आणि आम्ही आजही भेटलो की दादांचं आठवतो, एवढं आठवतो, एवढ्या गप्पा मारतो की. एक आठवण सांगतो, सरांचा कार्यक्रम आपल्या सोमेश्वरला होता 6 जानेवारी 2018ला आणि माझी मिसेस प्रेग्नन्सीसाठी गेली होती, तर मला पुण्यात जायचं होतं. आम्ही सोबत गेलो. सोबत गेल्यानंतर आमचं थोडं बोलणं वगैरे झालं आणि 7 जानेवारीच्या रात्री मला मुलगा झाला आणि मी सरांना दुसऱ्या दिवशी फोन करून सांगितलं, म्हणलं असं असं बोलणं झालं. 7 जानेवारी 2019ला सरांना मुलगी झाली. आणि जेव्हा मुलगा झाला तेव्हा नवीन माझ्या सोबत होता. अच्छा. ती जी फिलिंग आहे ना, तो भेटायला जात होता, त्याला कळलं असं असं मुलगा झालाय, म्हणून मग तू कधी बस, म्हणलं गाडीत सोडतो तुला. आणि सेम 7 जानेवारीला मुलगी झाली. मग नवीनला फोन केला, तुला मुलगा झालाय, मला मुलगी झालीये, आणि सध्या मुलींची पोझिशन अशी जरा स्ट्रॉंग आहे, त्यामुळे माझ्याशी नीट वाग. म्हणजे तारीख सुद्धा म्हणजे मित्रत्व आहे 7 जानेवारी, म्हणजे भारी वाटतं की त्यांच्या मुलीचा वाढदिवस, माझ्या मुलाचा वाढदिवस, भारी वाटतं. बरं, ते बारामतीकर व्हायचं म्हणतात, त्यांना पुढे जाऊन बारामतीकर व्हायचं, काय सांगतात तुम्ही त्यांना? कालच त्यांना आम्ही मागच्या वर्षी सांगितलं, आता ह्या वर्षी पुन्हा आग्रह आहे की बारामतीत या. त्यांना म्हणजे अगदी सांगितलं मी की बारामतीत शिक्षणाच्या सगळ्या सुविधा आहेत, बारामतीत असं सुरक्षित वातावरण आहे, परत बारामतीत काय नाही असा विषयच नाही. काल म्हणजे आम्ही फेरफटका मारताना त्यांनी विषय काढला की बारामतीत कोणतंच असं शोरूम नाहीये की जे बारामतीत नाहीये, बारामतीत सगळं. आणि बारामती दादांनी बनवतानाच अशी बनवली की बारामतीतल्या लोकांना बाहेर जायला लागू नये, म्हणजे अर्थात शिक्षणापासून, म्हणजे आज
कोणतीच क्षेत्र असं नाही राहिलेलं की बारामतीत नाही. इंडस्ट्री आहे, बारामतीत शिक्षण आहे. इंडस्ट्रीज आहेत, बारामतीत तुम्हाला शिक्षणाच्या सुविधा म्हणा, वेगवेगळ्या कंपन्यांचे शोरूम्स म्हणा, कोणतीच गोष्ट जी नाहीये असं नाहीये. त्यामुळे मी सरांना म्हटलं की तुम्ही रिटायरमेंट म्हणून नाही, पण तुम्ही वर्षातला 1 महिना तरी बारामतीला काढायचा. आणि असं मी नवीन नाव दिलंय. ती म्हणे बारामती म्हणजे काय, तिने मला विचारलं. बारामती म्हणजे ऑक्सिजन सिटी, असं नवीन नामकरण केलेलं. अर्थातच म्हणजे त्यात अर्थ म्हणजे इथलं बारामतीतलं जर झाड, एखाद्या झाडाची पानं सुकलेली असतात हा, आणि मी ते काय जर म्हटलं, दादांना कळलं तर दादांचा संबंधित अधिकाऱ्याला फोन जायचा. इतकं बारीक लक्ष असायचं. म्हणजे- नवीननी सांगितलं एकदा काहीतरी फांदी तोडली होती तर दादाने हो. केस केली होती. आणि म्हणजे सहयोगच्या झाडाजवळ सहयोग दादांचं जे आहे, तिथल्या एका झाडाची फांदी तोडली, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. म्हणजे दादांनी नेहमी एक ठेवलं की कायदा सगळ्यांना समान, माझ्या जवळचा असला चुकला तरी त्याला तीच शिक्षा. आणि ह्यातनं लोकांना एक मेसेज यायचा, इव्हन म्हणजे आता रस्त्याने एखादा माणूस दादांचा ताफा चाललाय आणि एखादा माणूस रॉंग साईडनी चाललाय, तर दादांनी अनेकदा ताफा थांबवलाय आणि त्याला परत पाठवून सरळ जा. म्हणजे अशी अनेक उदाहरणं आहेत आणि अनेक म्हणजे आपण म्हणतो ना की सांगायला वेळ कमी पडेल इतकं सगळं बारामती. सर आपण बोलतोच आहोत तर आपण ज्या भिगवण रोडवर आहोत, असं म्हणतात की इथलं झाड ना झाड दादांना माहिती कोणतं झाड लागलंय, कुठलं झाड कुठलं लागलंय. हो. अर्थातच मी स्वतः साक्षीदार आहे. मी ज्यावेळी पत्रकारितेत पूर्ण वेळ काम करायचो, मी म्हणजे दादांचा दौरा मी कधीच चुकवला नाही. दादांचं टायमिंग 6 वाजता असायचं, तर मी सकाळी 5:45 सहयोगच्या बाहेर थांबलेलो असायचो. आणि प्रत्येक मला म्हणजे अगदी कोणत्या ठिकाणी काय सांगितलं, ह्या रस्त्याला फिरताना म्हणजे त्रास थोडं वाटतं की मी तर फिरलोय, बघितलंय दादांना नाही का ह्या ठिकाणी ही सूचना करताना थोडं फील ते होतं. आज दादा नसताना त्रास म्हणून आपण करतोय.